नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 चा दुसरा टॉपिक शिकणार आहोत, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण। मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणामध्ये आपण पाहणार आहेत मूलद्रव्य म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं, मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना कुठल्या शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं किंवा कशाच्या आधारावर त्याचं वर्गीकरण केलं हे आपण आज पाहणार आहोत। चला तर मग मूलद्रव्याचे वर्गीकरण करत असताना आवर्ती वर्गीकरण धडा दुसरा। मग धडा दुसरा मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडे आठवा हे असे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। हे कशासाठी विचारलेले आहेत, मागील इयत्तेमध्ये झालेला जो सारांश आहे, जो काही तुम्ही शिकलेला आहोत त्याच्या आधारावरती आपण 10वी मध्ये असणारे धडे पाहणार आहोत। तर पहा, थोडे आठवा मध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, द्रव्याचे प्रकार कोणते, द्रव्याचे प्रकार कोणते। द्रव्याचे 3 प्रकार आहेत। कुठले 3 प्रकार रे, पहा, द्रव्याचे प्रकार 3 आहेत, स्थायू, द्रव, वायू। चौथा सुद्धा प्रकार आहे, प्लाझ्मा म्हणलं जातं। हे आपण जनरली 10वीला घेत नाहीत, तुम्ही 11वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर द्रव्याचा चौथा प्रकार पाहिला जातो, प्लाझ्मा प्रकार म्हणलं जातो त्याच्यामध्ये। दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मूलद्रव्याचे प्रकार कोणते, तुम्ही 8वी पासून शिकत आहात। मूलद्रव्याचे प्रकार, मूलद्रव्याचे प्रकार कोणते, मूलद्रव्याचे प्रकार 3 आहेत। कुठले 3 आहेत, धातू। सुरुवातीच्या काळात तर 2च होते, धातू आणि अधातू। त्यानंतर काही कालावधीनंतर जर तुम्ही पाहिलं तर मूलद्रव्याचा 3रा प्रकार पडला आणि तो म्हणजे अधातू म्हणलं जातं। धातू सदृश्य, धातू, अधातू आणि 3रा प्रकार आहे धातू सदृश्य। धातू सदृश्य असा मूलद्रव्याचे सुद्धा प्रकार पडलेला आहे। प्रश्न पहिला झाला, प्रश्न दुसरा झाला आपल्याकडे। तिसरा प्रश्न विचारलाय, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात, तर द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात। ठीक आहे, द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणायचं, अणू असे म्हणतात। चौथा प्रश्न काय सांगतो, मूलद्रव्य व संयुग यांच्या रेणूमध्ये काय फरक आहे, तर मूलद्रव्य कशाचे बनले असतात, एकाच अणूपासून बनलेला आपण काय म्हणत असतो, मूलद्रव्य असं म्हणलं जातं। एकाच अणूपासून बनलेले जे पदार्थ असतात त्याला मूलद्रव्य असं म्हणलं जातात। 2 किंवा 2 पेक्षा अधिक ज्यामध्ये अणू असतात वेगवेगळे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक वेगवेगळे अणू असतात त्यांना आपण काय म्हणतो की रेणू असं म्हणलं जातं। 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन रेणू तयार होतो आणि एकाच प्रकारच्या अणूपासून मूलद्रव्य तयार झाले पाहिजे। एकाच प्रकारचे अणू असतात त्याला काय म्हणायचं, मूलद्रव्य। 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन काय बनतो, रेणू बनतो। म्हणजे मूलद्रव्याच्या आणि रेणूमध्ये असणारे संयुग 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्य येऊन संयुग असं म्हणतात। आणि हा फरक आहे दोघांच्या रेणूमधला, हा फरक आहे दोघांच्या रेणूमधला। पहा तर मग मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न थोडे 8वा मधला आपल्याला विचारलेला आहे, द्रवाचे प्रकार, स्थायू, द्रव, वायू। चौथा प्रकार आहे प्लाझ्मा। मूलद्रव्याचे प्रकार विचारलेला आहे। दुसरा प्रश्न धातू, अधातू आणि धातू सदृश्य आहेत। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात,
तर मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. एकाच प्रकारचे अणू म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्य एकाच अणूंना बनलेले असतात. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्ये एकत्र येऊन संयुग बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आता मूलद्रव्याचे वर्गीकरण करत असताना पूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेला आहोत की सुरुवातीला मूलद्रव्याचे वर्गीकरण मुख्य दोन भागामध्ये झालं, ते म्हणजे धातू आणि अधातू. काही कालावधीनंतर मूलद्रव्याचा जास्त शोध लागला आणि त्याच्यामध्ये काही गुणधर्म धातूचे आणि काही गुणधर्म अधातूचे पाहायला मिळाले, म्हणून आपण त्याचं वर्गीकरण धातू सदृश्य असं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच मूलद्रव्याचे प्रकार, मूलद्रव्याचे जे काय आपल्याला प्रकार माहीत आहेत ते 3 आहेत. कुठले आहेत? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू, अधातू आणि धातू सदृश्य असं आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी. मग आता आपल्याला माहिती आहे आतापर्यंत 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत. 118, 120 अशा पद्धतीने आपल्याला मूलद्रव्य ज्ञात आहेत. 1800च्या सुमारास मात्र तुम्ही जर पाहिलं तर फक्त 30च मूलद्रव्य ज्ञात होती आणि अशा वेळी काळाच्या ओघात जर तुम्ही पाहिलं असेल तर अधिक मूलद्रव्याचा शोध लागत गेला. अधिक मूलद्रव्याचा शोध लागत गेला आणि या मूलद्रव्याच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती आपल्याला साठत गेली. मोठ्या संख्येने असलेला मूलद्रव्याचा अभ्यास सोपा व्हावा, चांगल्या पद्धतीनं व्हावा यासाठी किंवा त्याच्याविषयीची प्रचंड माहिती जी आहे ती एक आकृतिबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. आणि तुम्हास माहीत आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मूलद्रव्याचे वर्गीकरण आत्ताच सांगितलं धातू आणि अधातूमध्ये केलं होतं आणि काही कालांतरानंतर त्याचा तिसरा गट पडला, तो म्हणजे धातू सदृश्य नावाचा आणखीन एक वर्ग लक्षात आला आपल्याला. मूलद्रव्य व त्याचे गुणधर्म, मूलद्रव्य व त्याचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसजसं वाढू लागलं तसतसे आपल्याला वैज्ञानिक जे आहे ते वर्गीकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या अवलंबू लागले आणि ज्याला जसं शक्य झालं तशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस असणारे ज्ञात मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्यास त्यांनी काय केली, सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता हे जेवढे काही त्यावेळेस ज्ञात असणारे मूलद्रव्य होतं त्याचं वर्गीकरण करण्याचं ठरवलं आणि त्याची मांडणी एका आवर्त सारणीमध्ये कशी करावी यासाठी पहिला शास्त्रज्ञ आला. आणि पहिला शास्त्रज्ञ कोण? तर पहिला शास्त्रज्ञ होता डोबेरायनर. कोण होता? डोबेरायनर. डोबेरायनरनं काय केलं पाहूया. डोबेरायनरनं काय केलं की मूलद्रव्याचे काय केले, 3 मूलद्रव्याचे गट पाडले. त्या 3 मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म सारखे होते, भौतिक गुणधर्म सारखे होते आणि अणुवस्तुमानांकाची मांडणी चढत्या क्रमाने करून त्याचा पहिला मूलद्रव्याचे अणुवस्तुमान आणि तिसऱ्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान यांची काय केली, बेरीज केली आणि या बेरजेची सरासरी करून मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान काढलं. त्याला तर डोबेरायनरचा काय म्हणतात, नियम असं म्हणलं जातं. डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम. चला पाहूया डोबेरायनरचं त्रिक कशाला म्हणायचं. डोबेरायनरची त्रिक यांचा जन्म डोबेरायनर यांनी कधी सुरुवात केली
1857 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकांनी यांचा जन्म कुठे झाला तर यांचा जन्म जर्मनी येथे झाला. हे कुठले वैज्ञानिक होते? जर्मन वैज्ञानिक होते. मूलद्रव्याचे गुणधर्म व त्याचे अणुवस्तुमान यात संबंध असल्याचे त्यांनी सुचवले. कधी संबंध सुचवले? 1817 मध्ये. कशामध्ये? तर मूलद्रव्याचे गुणधर्म व अणुवस्तुमान यामध्ये असणाऱ्या संबंधामध्ये कधी त्यांच्या लक्षात आलं? 1857 मध्ये. आणि यानुसार त्यांनी त्रिकाची व्याख्या लिहिली. काय त्रिके म्हणजे काय? त्रिक कशाला म्हणायचं? एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्याचे गट पाडून त्रिक असे नाव दिले. काय नाव दिलं? त्रिक असं नाव दिलं. मग एकसारख्या रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्याचे गट पाडून त्रिक असं नाव दिलं. किंवा एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याच्या गटाला त्रिक असं म्हणतात. एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याच्या गटास काय म्हणायचं? त्रिके असे म्हणतात. मग आता या त्रिकावरून नियम तयार करायचा. कोणाचा? डोबेरायनरचा. का डोबेरायनरचा म्हणायचा रे? डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी लिहिला म्हणून डोबेरायनरचा नियम म्हणायचा. आणि त्रिकाच्या आधारावर लिहिलेला आहे म्हणून त्याला डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हणायचं. काय म्हणायचं? डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हणायचं. मग डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम आपण लिहूया. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी त्यांनी कशी केली? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता. आत्ताच सांगितलं होतं. चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे कसे होते? इतर 2 म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या इतर 2 अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. यालाच डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हणायचं. यालाच काय म्हणायचं? डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हणलं पाहिजे. पहा, त्रिक कशाला म्हणायचं? एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याच्या गटास त्रिक असं म्हणायचं. एकसारखे रासायनिक गुणधर्म ज्याचे एकसारखे आहेत त्याला काय म्हणलं जातं?
त्या 3 मूलद्रव्याच्या गटास त्रिका असं म्हणलं जातं. या त्रिकाचा म्हणजे डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम काय आहे तर एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी, एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी त्याने अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या सरासरी इतके असले पाहिजे. यालाच काय म्हणलं डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम म्हणायचं. उदाहरण पाहूया. दिलेला नियम सिद्ध होतो का पाहायचा. आपलं विज्ञानच आपल्याला काय सांगतं की दिलेला उदाहरण जे काही नियम आहे तो उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट झाला पाहिजे. उदाहरण घ्या. पहिलं त्रिक कुठलं आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका एवढे असले पाहिजेत. पहिल्याचं 6.9, याचं 23 आणि 39.1. पहा काय सांगतो आपला नियम. अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली का हो केली. त्रिकाची मांडणी केली हो केली. रासायनिक गुणधर्म सारखे आहेत म्हणून तर त्याला त्रिक म्हणलंय. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमचा 6.9, सोडियमचा 23, पोटॅशियमचा 39.1. बघा मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढे असलं पाहिजे. किती झालं 10 शून्याचा 1. ठीक आहे. 9 6 15 आणि 1 1606 झाला. 3 आणि 1 4.1 नंतर उद्या 2 2 4 2 6 23. कशाचं वस्तुमान आहे मधल्या मूलद्रव्याचं म्हणजे सोडियमचं. काय लक्षात ठेवायचं. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. काय म्हणायचं त्याला लिओनीची नालायक कार्टी. एक ट्रिक देऊ आपण तुम्हाला. लिओनीची नालायक कार्टी. पहिलं त्रिक झालं. पहिलं त्रिक काय सांगतं लिओनीची नालायक कार्टी. लिओनी म्हणजे लिथियम, नालायक, सोडियम, कार्टी, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम 6.9, 23, 39.1. दोघांची काय करायची सरासरी काढायची आणि सरासरी काढत असताना 2नी भागायचं. दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरिलियम. कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरिलियम. कॅल्शियम किती आहे 40.1. कॅल्शियम 40.1, ट्रॉन्शियम 87.6 आणि बेरिलियम आहे 137.3 आहे. काय करायचं मधल्या मूलद्रव्याची अणुवस्तुमान काढायचं असेल तर बाकीच्या दोघांची अणुवस्तुमानांकाची सरासरी करा. 2नी भागा. 4 7 7 1 2 8 16 2 8 16 2 2 बेसती 14. बेसती 14 म्हणजे किती आलं 88.7. ॲप्रॉक्सिमेटली आहे म्हणून 87.6 एवढं आलं. ठीक आहे. कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरिलियमची ट्रिक लक्षात ठेवूयात. चला काय म्हणतं कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरिलियम कशासाठी बघतेस. कशासाठी बघतेस. कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरिलियम
40.1 87.6 137.3. बघा दोघाची सरासरी घ्या 177.4 येईल आणि त्याला 2 भागा किती येईल 88.7. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आपल्याला जमते म्हणून आपण ते बरोबर आहे त्रिक. तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण काय सांगता आपल्याला, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. क्लोरीन किती आहे 35.5, 79.9 आणि 126.9. याच्यामध्ये पहा दुसऱ्या दोनची काय करायचे आपल्याला, दुसऱ्या दोघांची सरासरी काढायचे. 35.5 अधिक 126.9 छेदस्थानी 2. 35.5 अधिक 126.9 छेदस्थानी 10. बेरीज करा. 9 5 14, हाताला 1, 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, हाताला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 छेदस्थानी 2. 2 8 16, 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजे 81.2 आलं. ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे म्हणजे 79.9 आलं. ह्याच्यासाठी ट्रिक देऊया. क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. काल बोलवल्यावर आली नाहीस म्हणजेच काय, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. क्लोरीनचा अणुवस्तुमान आहे 35.5, ब्रोमीनचा आहे 79.9, आयोडीनचा आहे 126.9. 35.5 अधिक 126.9 याला भागायचं 2 ने. 162.4 छेदस्थानी 2 आलं उत्तर 81.2 म्हणजे 79.9 ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणलं जातं, हे डोबेरायनरचं त्रिक आहे. डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम या ठिकाणी सिद्ध होतो. आणि त्याच ठिकाणी आपल्याला आणखीन एक उदाहरण घ्यायचं आहे. शेवटचं उदाहरण सांगा पाहू मध्ये याचं डोबेरायनरचा त्रिकाचा नियम कसा सिद्ध होतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. यामध्ये एकच गणित करा.